सर, आमची सरस्वती माध्यमिक विद्यालय जांभोरा येथील शाळा आहे आणि मोहाडी तालुक्यातील भंडारा जिल्ह्यातील ही शाळा आहे। आमच्या शाळेमध्ये आज आत्ता जवळपास 1 वाजता आमच्या शाळेच्या पटांगणामध्ये हा नाग साप निघालेला आहे। असली नाग आहे आणि आमच्या गोंदिया भंडारा जिल्ह्यामध्ये झाडीपट्टीमध्ये याला चोका म्हणतात। आम्ही याला मारून न टाकता याला पद्धतशीर आम्ही आमच्या स्किलचा वापर करून, आम्ही काही सर्पमित्र नाहीत आणि याचा पकडायचं आम्हाला ज्ञान नाही, परंतु आम्ही जे काही युट्यूबला पाहिलेलं आहे त्याच्यामुळे सापाला न मारता आम्ही ह्या एवढ्या विषारी सापाला पकडलेला आहे आणि बर्नीमध्ये आम्ही त्याला बंद केलेला आहे। या बर्नीमध्ये त्याला जिवंतच आम्ही ठेवणार आहे, याला छिद्र पाडून त्याला हवा पण मिळेल आणि आता आम्ही याच्या पुढची स्टेप म्हणजे सर्पमित्राला फोन करून आम्ही बोलावणार आहे आणि त्यांच्या स्वाधीन हा साप आम्ही करणार आहे आणि ते जंगलामध्ये सोडून टाकणार आहे। जय हिंद। गेलं नाही पाहिजे म्हणून रोखून राहिलं। जाऊ द्या गाडी घ्या का लहानशी गाडी घ्या। नाही नाही निघा थांबा थांबा कुठे तुम्ही थांबा असं उलटं कर मला। फाटण टाकायला या शाळेमध्ये आज दुपारी 1 वाजता हा नाग जातीचा साप या ठिकाणी पटांगणामध्ये आमचे सहाय्यक शिक्षक हटेवार सर यांना आढळला होता। दिसते का? तर या सापाला आम्ही दोघे तिघे मिळून पकडलेला आहे आणि याला बर्नीमध्ये आम्ही पॅक केलेला आहे। बर्नीला छिद्र पाडलेले आहे आणि हा 2 तासापासून 3 तासापासून साप या बर्नीमध्ये जिवंत आहे आणि मग आम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या लोकांना फोन करून या ठिकाणी बोलावलेलं आहे। भाऊ या ठिकाणी आलेले आहेत आणि आता या सापाला ते घेऊन जात आहेत आणि ते जंगलामध्ये या सापाला सोडून देणार आहेत।